माणसं जीवनापासून सांभाळावी, टेन्शन मुक्त राहतो माणूस. पुन्हा सांगतो, भविष्य सांगणारा, कारण भविष्य कोणालाच कधी कळत नसते, कधीच नाही. देवाला कळलं नाही. रामाला जर माहित असतं की मी जर हरणामागे गेलो, रावण येऊन पत्नीला नेणारे त्यानं सोडलीच नसती पर्णकुटी. अशा अनेक गोष्टी सांगेल मी आपल्याला. भविष्य कोणाला कळत नाही. मी माझे शब्द सांगत नाही. ठाईच नेमिले तयाचे आयुष्य भविष्य माऊली सांगतात. ललाटीची रेखा नेनती ब्रह्मादी. ब्रह्मदेवाला त्याचं भविष्य कळत नाही. आणि पुन्हा अजून आधुनिक पद्धतीने भविष्यशास्त्राची इमारत जर ढासळून दाखवायची असेल, कुणी येत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, मी त्यांना बोलू शकतो. हो, काय आहे की आपल्या भविष्यशास्त्राची सगळी इमारत राशी, जन्मवेळ, करण वगैरे यावर ठरलेली असते. मुख्यतः जन्मवेळेवरच आपलं सगळं भविष्य ठरतं. पण जन्मवेळच नक्की नसते. त्या सिस्टरला वाटेल ती वेळ, तिच्या हातातल्या घड्याळावर डिपेंड, ती सांगते ती वेळ, बरं ठीक आहे, त्यातही फेरबदल होऊ शकतो. पण अत्यंत प्रचंड धक्कादायक निष्कर्ष असा थाप मारा. धक्कादायक निष्कर्ष असा आहे की मनुष्य जेव्हा विश्वामध्ये येतो ती त्याची जन्मवेळ नसते. फेलोपियन ट्यूब मध्ये स्त्री बीजांड आणि पुरुष शुक्राणू यांचा संयोग जेव्हा होतो ती जन्मवेळ असते. ती कोणाचीच कोणाला माहित नसते. विठाला विठाला विठाला. म्हणजे ज्या ज्या जन्मवेळी आपण घोकत बसलेलो आहोत त्या फाल्स आहेत, खोट्या आहेत, सत्य नाही. त्या आतमध्ये होतो जन्म. श्री बीजांड ओहरीमधून येत आहे, शुक्राणू इकडून जातोय आणि त्या एका विशिष्ट ट्यूब मध्ये, ज्याला फेलोपियन ट्यूब म्हणतात, गायनोकॉलॉजी सांगतो थोडा वेळ, गायनोकॉलॉजी, आणि तिथे त्यांचं पेनिट्रिएशन जेव्हा होतं, संयोग जेव्हा होतो, तो जीवाचा जन्म आहे. तो कोणालाच माहित नाही, तो कळतही नाही कधी होतो. एखादा लावून जरी बसला ना तिथे सोनोग्राफी सापडत नाही ते. आता जन्मवेळच जर आपल्याला माहित नाही तर खोट्या जन्मवेळेवर आधारलेली भविष्यशास्त्राची इमारत कुठपट टिकेल? ढासळलं की नाही सगळं प्रधानमंत्री न्यायानं. मी पायाच काढून घेतला बेस, फुल कुठं टिकणार आहे? विठाला 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 विठाला. म्हणून भविष्य सांगणारा मनुष्य आपल्या मनामध्ये विकल्प घालून देतो आणि त्या विकल्पाचं आपण वारंवार चिंतन करीत राहिल्यामुळे तशाच घटना घडत असतात. तो आपल्या चिंतनाचा परिणाम असतो. असो, काय कुठं ठेवावं याचा निर्णय घरामध्ये 5 माणसालाही करता येत नाही, तर ब्रह्मांडाचा निर्णय आपण करणार कुठून? विचार परिपक्वता आवश्यक आहे. आज आपल्याला काय शिकवायची गरज आहे किंवा शिकायची गरज आहे स्वतःला? बरं, कुणाला काही शिकवायची गरज नाही. तो कोण बोलले, मलाच मी शिकवणं आवश्यक आहे. काय शिकवणं? जगाला आपल्याला सहन करता आलं पाहिजे. आहे तसं ऍज इज व्हेअर इज बेसिसवर. हे जग जिथे आहे आणि जसं आहे तसं आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तीही सहनशीलता त्रागा करून आणि वैतागानं नव्हे. धार्मिक माणसं करतात ना सहन, त्रागा करून वैतागानं. आनंदाने जग ज्याला सहन करता येईल त्याला जीवनाची दृष्टी कळेल. आनंदाने, हो, हे विश्व त्याला इतकं आनंदाने घेता यावं की तो कुठेही असला तरी त्याच्या आनंदाला बाधा येऊ नये. त्याला पॉझिटिव्ह दिसावं. ओ, योग्य जे आहे ते ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही, मला काही अडचण नाही. हे जे चाललंय हे सगळे माझ्या प्रभूचे खेळ चाललेले आहेत, मला याच्यात काही अडचण नाही. म्हणून या जगामध्ये अवगुण पाहण्याचा मला काही अधिकार नाही. याचा अवगुण पहा, त्याचा दोष पहा, त्याचा दोष पहा. म्हणून देवा, आता मला कळलं, आता मला कळलं. आतापर्यंत मी अनेकाचे दोष पाहिले, त्याच्यावर रचना केल्या, बोललो, अनेकांची निर्भत्सना केली, सगळं झालं. पण इथून पुढे आता मी माणसांचं वर्गीकरण करणार नाही, कुणाचे अवगुण मी पाहणार नाही. शुद्ध सांप्रदायिक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोष्टी महाराज हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कुणाला पापी म्हणणार नाही, कुणाला पुण्यवान म्हणणार नाही, कुणाला पवित्र म्हणणार नाही, कुणाला अपवित्र म्हणणार नाही, आणि कुणाला वेडा म्हणणार नाही, कुणाला शहाणाई म्हणणार नाही. पहिलं चरण. I'm
अवगुणा पापी पवित्र शहाणा. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे पण थोडस मूक वैभव आहे. माईक मुळे काय होतंय, जे म्हणतात तेच म्हणतात आणि जे नाही म्हणत ते बिलकुलच म्हणत नाही. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. सरळ अर्थ आहे, आम्ही या उपर याच्यानंतर अवगुण पाहणार नाही. हो, कोणाला पापी म्हणणार नाही, कोणाला पवित्र नाही, कोणाला शहाणा नाही. अर्थात अध्यारोपाने याचे विपरीत शब्द घ्यायचे. हो, जे वर्गीकरण आपण करतो दोन गटामध्ये ते आता याच्यानंतर आम्ही करणार नाही. याच्यापेक्षा एक्स्ट्रीम परफेक्ट विचार तुकोबारांच्या गाथेत दुसरा सापडत नाही. हो, बाकीचे विचार अर्धवट सापडतील ना. एका विचाराचं दुसऱ्यानं खंडन केलेलं असेल, दुसऱ्याचं तिसऱ्यानं खंडन केलेलं असेल, असे विचार खंडित होत 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 शेवटचा हा विचार आहे एक्स्ट्रीम. याच्या पलीकडे माणसाचे विचार चांगले होऊ शकत नाही. धार्मिक विचार चांगले करण्यासाठी यामध्ये प्रविष्ट होतो. पण नेमकी गंमत सगळ्याच धार्मिक कन्सर्ट्स मध्ये, धार्मिक कार्यक्रमांमध्ये नेमकं काय चाललेलं असते माहित आहे? सगळे सज्जन एकत्र येतात आणि एकत्रितपणे दुर्जनावर तोंडसूद घेऊन आनंद मानतात. कुणाचीही म्हणजे अधार्मिक किंवा दुर्जन यांची निंदा न करता कीर्तन शेवटाला लावणं शक्यच नाही. हे केल्याशिवाय आपल्याला मजा वाटत नाही. कारण आपल्यापेक्षा कुणीतरी डल आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आपण उगीच हसतो. हेच केलंय का आजपर्यंत? असंच चाललंय की इथे सर्वांनी जमायचं आणि जे आपल्यातले नाहीत त्यांचं वर्णन इथे सुरू करायचं. पुन्हा म्हणायचं निंदा वाईट आहे. हो, निंदेने पाप घडतात हे म्हणणारे आपणच आहे आणि निंदेची पराकाष्ठा गाठणारे आपणच आहे. म्हणून दुर्भाग्यानं मला असं म्हणावं लागेल की उपदेशकांना जितकी निंदा करावी लागली तेवढी कदाचित कोणाला करावी लागली नसेल. विढाला जीवनाला एक मध्यवर्ती विचार द्यायला कोणी राजी नाही. कारण विचाराची नक्कीच कोणी करेना. आपल्या विचाराचं खंडन करायला माणसं घाबरतात महाराज. वक्त्यांचा प्रॉब्लेम काय आहे की जे ते 10 वर्षापूर्वी बोललेले असतात त्या आजही ते सत्य करण्यासाठी नवं कळलेलं ते सांगत नाही. आणि ही गंमत तुकोबारांच्या जीवनात अजिबात झालेली नाही. ते काल जे बोलले आज जर त्यांना ते खोटं वाटलं तर त्यांनी लगेच सांगितलं हे खोटं आहे, मी आज म्हणतो हे खरं आहे. प्रमाण सांगू? हो, तुका म्हणे मागे बोलिलो ते वाव आता हाची भाव दृढ झाला. काय बोललाय? मागे बोललो खोटं आहे ते सगळं, मला त्यावेळी तसं वाटलं, आज मला तसं वाटत नाही, आज मला असं वाटतंय. आणि एका लास्टला येऊन म्हणतात की आता मला असंच वाटणार आहे कारण हे वाटणं मी माझ्यावर हॅमर करणार आहे. आम्ही न देखो. पण वारकरी संप्रदायाचे तथाकथित दिग्गज उपदेशक, मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. पण गंमत अशी आहे ते 30 वर्षापूर्वी जे बोललेले त्यालाच चिटकून आज आहेत. नवं कळलेलं ते मांडायला राजी नाही कारण त्यानं जुन्याचं खंडन होत आहे. आणि आपल्या विचाराचं खंडन होऊ नये असं वेदासारखं मत त्यांचं झालेलं आहे. कारण वेद जशी अपौरुषेय आणि सतप्रमाण तसं माझंही बोलणं सतप्रमाण राहावं. हो, ज्यांना वक्तृत्व कलेमध्ये आणि उपदेशामध्ये विकास साधायचा आहे त्यांनी आपल्या मताबद्दल आग्रही कधीच असू नये. विढाला दुराग्रहीचा विषय सोडूनच द्या. आम्ही सांगतो आग्रही सुद्धा असू नये, आपल्या मताबद्दल बिलकुल आग्रही असू नये. कारण प्रसंगाचं घटनेचं आकलन करण्याची आपली क्षमता मर्यादित आहे. आपल्याला दिसतंय किती? 1 फेज, एका वेळी 1 फेज पाहू शकतो आपण. हो, ठीक आहे ना. मत देताना घटनेचं आकलन आपल्याला किती अंगानं होतं यावरती अवलंबून, किती डायमेन्शन्स मध्ये आपल्याला कळतंय. हो, सध्या डायमेन्शन्स किती आहेत? फक्त 3च आहे. जगाचं ज्ञान आपल्याला 3 डायमेन्शन्स होत आहे, ज्याला ट्रिग्नोमेट्रिकल इक्वेशन्स म्हणतात, त्रिमितीय रचना. आता हे फार सूक्ष्म आहे, समजेल, बरीच मंडळी याच्यामध्ये असतील. 3 डायमेन्शन्सनी कळतंय आपल्याला. 4थं डायमेन्शन आपल्याला माहित नाही. ते शोधायचा प्रयत्न चाललाय की जगाच्या ज्ञानाचं 4थं एखादं डायमेन्शन आहे का. आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठा भूमिगत प्रयोग मागे गेला. हो, त्याच्यामध्ये डायमेन्शन शोधायचं काम चाललं होतं. तो आपण माहित असाल टीव्हीशी कनेक्टेड माणसं आहात आपण, कनेक्टेड फॉर ऑल टाइम, निष्ठेने कनेक्टेड आहोत. त्यामुळे तिकडून येतंय ते सगळं. काय आहे, घटनेचं आकलन करण्याची क्षमता जितकी मर्यादित, निर्णय तेवढा मर्यादित. हो, आपल्याला कळतंय किती आपण एखाद्या घटनेचा निर्णय देऊ. गोष्ट खरी आहे, कितीही ज्ञानी असू द्या, त्याला जग दिसतं किती. बरं, जसं दिसतं तसं तो पाहतो का? त्याला जे पाहायचं ते पाहतो. करेक्ट, त्याला जे पाहायचं असते ना ते तो पाहतो. त्याला काय पाहायचं असतं माहितीये? त्याच्या विचाराला अनुसरून तो दर्शन करीत असतो. हो, आपण काय करतो, कोणत्याही गोष्टीवर आधी आपले विचार प्रक्षेपित करतो, त्या प्रक्षेपणानं तिला आवृत्त करतो आणि मग नंतर आपण ते पाहतो.
जसं एखादी आई आपल्या मुलाला आधी शृंगारते, त्याला पावडर लावते, गंध लावते, त्याला कपडे घालवते, जीन्स पॅन्ट घालते, त्याच्यात चांगला शर्ट घालते, टाय लावते, बूट घालते, सगळं त्याला सजवते आणि सजल्यानंतर तीच पाहते, म्हणते किती सुंदर दिसतो. अगं तूच सजवलाय तो. हो, ते त्याचं दिसलं नाही, त्याचं इंडिव्हिज्युअल नाही, ते तू जे सजवलेलं आहे तेच तू पाहते. हो, जैसे बाळकाली उजेली नाही तया शृंगारा बाळ काय जाणे, परी तो सुखाचा सोहळा भोगणे जननीयसी दृष्टी, अशी उभी आहे. हो, तसं जगातल्या घटना, वस्तू, प्रसंग यावर आपण आपल्या विचाराचं आधी प्रक्षेपण करतो. आधी फेकतो विचार, आपल्या वासना विचार त्याच्यावर फेकतो आणि मग त्या विचार वासनांनी आवृत्त झालेली गोष्ट आपणच पाहतो आणि आपणच त्याचा निर्णय देत बसतो. विठाला विठाला बाप्पा निर्णय देणारी माणसं, हे व्हायला नाही पाहिजे, चला पेटून उठा, आग लावा, जाळपोळ करा, दुनिया करा. क्या बात आहे. इसलिए बाबू का टेन्शन घेता तुम्ही? हे विश्व त्याच्या सत्तेनं आजपर्यंत आज तागायत व्यवस्थित चालत आलेला आहे. इथेही चालणार आहे, इथून पुढे चालणार आहे. तुम्ही फेरबदल करू नका, सगळा गोंधळ होईल. कदाचित आपण कल्पना करा की भगवंतानं एखाद्या माणसाला दिलाच राईट, तू फारच म्हणतो ना हे व्हायला नाही पाहिजे, ते व्हायला पाहिजे, चल तुला अधिकार देतो, तुझ्या मताप्रमाणे विश्वामध्ये तू फेरबदल कर. हो, ही सगळी सेटलमेंट तू चालव. एखाद्याला जर सांगतो मग होईल, अटॅक येऊन मरतील हीच माणसं की जे फेरबदल करायला निघालेले आहे. जी मंडळी अजिबात व्हायला नाही पाहिजे, असंच सगळं व्हायला पाहिजे हे बोलतात ना मंडळी आपल्याकडचीच. हो, आपण आपल्याशी संबंधितच बोलू ना, वारकरी संप्रदाय. हो, उगीच देवाने यायला कल्पना करा ना, देवाला हे बाबा फारच आरडाओरडा चाललाय तुझा, हे नको ते नको, याच्यासाठी आंदोलन, त्याच्यासाठी एक काम करतो. हो, हे जगच तुझ्या स्वाधीन देतो, उद्या संध्याकाळपर्यंत तुझ्या मताप्रमाणे याला घडव. काय करील तो? कदाचित सगळ्यांना माळकरी करील, थाप मारा. ओके, ठीक आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा पोटामध्ये जाऊन तो त्याला स्वप्नात ऑर्डर देईल, ए मी पांडुरंग बोलतोय, उद्यापासून जर मांसाहार केला की ब्लास्टच होतो तुझ्या पोटात. पण कुणीच करणार नाही, मरणाची सगळ्यालाच भीती आहे. उगीच मी तुझं अन्न पचवतो म्हणून तू काय समजतो स्वतःला? मी तुझ्या पोटामध्ये जठराग्नी आहे. हो, उद्या जर काही चुकीचं खाशील तर मी आतमध्ये ब्लास्ट होतो, तुझी आतडीच बाहेर काढतो. अशी धमकी प्रत्येकाला स्वप्नात जाऊन पांडुरंगाने दिली. समजा ज्याला त्यानं सांगितलेलं आहे, हो हा पांडुरंग म्हणजे प्रभारी पांडुरंग, पांडुरंग इन चार्ज, असा पण त्याचं नॉमेनक्लेचर करू दिला त्याला अधिकार. आता तो गेला, सगळ्याच्या स्वप्नात सांगून दिलं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सगळे शाकाहारी झाले. वाशीच्या मार्केटमध्ये मेथीच्या जुडीसाठी भांडणं नाही झाली तर मग बोला. विठाला विठाला भाज्यासाठी युद्ध होतील, भाज्यासाठी. हो, 1000 गड्ड्या तिथे येतील आणि घेणारे 50,000 असतील. युद्ध होतील, युद्ध. हो, ज्याचा तुटवडा होतो ना त्याच्यासाठी युद्ध होत असतात, हे उघड आहे. काय आहे, जग नेमकं कसं असावं याबद्दल आपल्याला निर्णय देता येत नाही, कोणालाच नाही. कसं नसावं याबद्दल सांगता येईल ना, पण कसं नसावं ठीक आहे, हे असं नसावं तर लगेच बोलावं. कसं असावं? जसं आई मुलाला सांगते हे नको करू, ते नको करू, मग त्यानं लगेच विचारावं हे नको करू, ते नको करू. प्रत्येक नको करूच्या सोबत काय करू हे तुम्हाला सांग. मात्र प्रत्येक नको करूला वेगळं काय करू पाहिजे. पण आईकडे एकच असतं, अभ्यास कर, कर सांगायला एकच असतं आणि नको करू सांगायला 100 असते. क्रिकेट नको खेळू, टीव्ही नको पाहू, अमुक नको करू, हो उद्या काय खेळ नको मारू, उड्या नको मारू. नको करू सांगायला 100 आहे, पण त्याच्या ऑब्जेक्शन, त्याच्या अपोजिट मध्ये किंवा त्याच्या अल्टिमेटम मध्ये, त्याच्या ठिकाणी, त्याच्या पर्यायी ऑप्शन मध्ये काय सांगायला एकच, अभ्यास कर. याला काय अर्थ आहे? जे नको करू त्याच्या मोबदल्यात दुसरं नवं काय करू ज्याला सांगता येतं त्याला फेरबदलाचा अधिकार आहे. पिढाला फार टेन्शन जर आलं असेल तर थोडं लूज करतो, थोडं लूज विचार आहेत बाबा. जगण्यासाठी सुसह्य विचार. आपण आपल्यामध्ये परिवर्तन करू शकतो, जगात परिवर्तन होत नाही, आपल्याकडनं होत नाही. ज्याला करायचंय त्याला बरोबर चालवलेलं आहे. ती प्रक्रिया कुठेही थांबलेली नाही. एकदा उदरामध्ये एक पेशी गेली की लगेच तिचं पुन्हा दोन पेशीमध्ये, 4 पेशीमध्ये मल्टिप्लिकेशन सुरू होत आहे. प्रत्येक क्रिया त्यावेळी बरोबर चालू आहे. आपल्याला कळतही नाही तरी ते सगळं चालू आहे. अव्याहतपणे, अविश्रांतपणे या विश्वात परिवर्तन होत असतात. आपल्याला काय माहित आहे? आपल्याला वाटतं काहीच होत नाही. फार परिवर्तन होतात आणि जे योग्य आहे ते करणारा करतच असतो. आपल्याला त्याचा काही त्रास घ्यायची गरज नाही. आम्ही न देखो अवगुणा, जगाचे अवगुण संतांनी फार बघितले, फार. हा विचार इतक्या सहजासहजी आतमध्ये होणार नाही बरं दृढ. हा विचार आहे, न देखो, पाहणार नाही, प्रतिज्ञा आहे. तुकोबाराय म्हणतात या उपर आम्ही अवगुण पाहणार नाही. आणि अवगुण पाहायचे नाही म्हटलं की बऱ्याच धार्मिकांची धार्मिकता जुळून पडेल. कारण
आपली धार्मिकता अवगुणी माणसाच्या बाजूला उभारून चमकून दिसते. उपसर्याचे गोळ घेऊन विरवे कीळ तैसे रत्न नव्हे निखिळ चक्रवर्ती. हा आपली धार्मिकता किंवा चांगुलपण हे सापेक्ष चांगुलपण आहे. कुणीतरी वाईट आहे म्हणून आपण चांगले आहोत. आपल्या नजरेत कुणीतरी वाईट आहे म्हणून आपण चांगले आहोत. त्यांच्या वाईटपणाच्या अधिष्ठानावर आपलं चांगुलपण शोभून दिसतंय म्हणून आपल्याला बरं वाटतंय. निरपेक्ष चांगुलपण म्हटलं की मग काय सगळेच चांगले, मग आपण तरी काय कौतुक आहे. एखादं म्हणलं सगळेच चांगले तर मी तरी का मला घरून उगे स्वतःला बांधून घेऊ. ठीक आहे, त्याचा त्याला अधिकार पूर्णपणे आहे. मुद्दा काय माझं लक्षात घ्या. एक विचार हृदयाला संतांनी सांगितला. तुकोबाराय म्हटलं इथून पुढे माझी प्रतिज्ञा आहे, मी प्रयत्नानं कधीच अवगुण पाहणार नाही. आणि आपल्याला जे पाहायचं ते जर पाहता येत असेल तर अवगुण का पाहावे. सर्वांना, सर्व महाराष्ट्राला आदरणीय असलेले, अर्थात वारकरी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना आदरणीय असलेले, ज्यांना वैराग्य मूर्ती आणि शांती ब्रह्म म्हणून आळंदीमध्ये गौरविलं जातं, गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर, त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला सांगतो. आम्ही संस्थेत असताना दुसऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे तक्रार करायची आम्हाला उर्मी असायची. कारण आम्ही टोपी घालायचो, चप्पी करायचो, आधी नियमात राहायचो. जे नियम तथाकथित आहेत, लिखित नाहीत, अलिखित. हो, अनेकांच्या दुराग्रहानं निश्चित झालेले नियम. बरेचसे नियम असे की त्या व्यक्तीचे ते दुराग्रह त्यांनी लादलेले. जाऊ द्या, हो, मंडळींना कळेल मी काय म्हणतो ते. आम्ही सांगितलं बाबा तो आमका विद्यार्थी, एका विद्यार्थ्याची तक्रार करायला गेलो, बाबा तो टोपी घालत नाही, बाबा तो टोपी घालत नाही. ते म्हटले अरे चुप बैस, धोतर तर घालतो ना, शिकल्या सवरलेला आहे. जर पॅन्ट घातली संप्रदायातून गेलं तर किती मोठं नुकसान होईल संप्रदायाचं. त्याच्या धोतारकडे बघ, टोपीकडे नको बघू. हो, त्याचे वाढलेले असले विद्वान किती येतो, किती हुशार आहे, किती चांगली, कोणाबद्दल बोलतोय, किती चांगला आहे, किती सुंदर अभ्यास करतो हे पहा. याला म्हणतात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. हो, जर तिथे एखादा दुराग्रही महात्मा असता, जाऊ दे मूर्ख आहे तो, त्याला बोलून बरं माझ्याकडे मी त्याचे केस धरतो आणि त्याला चप्पी करायला लावतो, याला म्हणतात नकारात्मकता. विढाला विढाला. मराठवाड्यामध्ये म्हणजे एक प्रांत आहे महाराष्ट्राचा, तिकडे डोक्यावरच्या पदराचं फार कौतुक आहे. हो, आपले शीर्षस्थान मला जशी उघडी दिसतात तशी तिकडे दिसत नसतात, झाकून असतात. म्हणजे याबद्दल माझा काही दुराग्रह नाही, पण तिकडे त्याचा अत्यंत आग्रह आहे. आणि मग ज्यांच्या डोक्यावर पदर आहे त्या स्त्रिया, ज्यांच्या डोक्यावर नाही त्यांना पाहून नाके ओरडतात. यांना काही लाज आहे का, शरम आहे का, काही मर्यादा आहे का, जाणीव आहे का. खरं तर डोकं हे काही एवढी महत्वाची वस्तू नाही की जी झाकलेलीच असावी. ते काही श्लील अश्लीलतेचं निदर्शक आहे का डोकं. निर्जीव केसाचा सांभार सांभाळणारी एक स्कल. श्लील अश्लीलता म्हणजे झाकण्या योग्य अवयव आहे अशातला भाग नाही, पण तिकडे ती प्रथा आहे. हो, म्हणून तिकडे या पदरावरून सासू सुनांचं वर्षानुवर्ष खटकलेलं असतं, वर्षानुवर्ष. गोष्ट अत्यंत साधारण आहे. हो, मग सासवा जहाल वाक्य बोलतात पहा. तिला पदर आवरत नाही, अमुक होत नाही, तिच्या माहेरचं कुणी आलं की सांगा जरा तिला डोकं झाकायला, नाही तर म्हणा साडी सोडून ठेव. वाक्य बरं तिकडच्या किती जहाल आहे पहा बरं आता. हो, एक तर सासू असं बोलली की तिला म्हणावं कपाळाला खिळा ठोक आणि त्याच्यात पदर गुंतव. हे मी ऐकलेलं वाक्य. हो का. आता एवढं जहाल वाक्य बोलल्यानंतर त्या सुनेच्या अंतःकरणामध्ये त्या सासूला प्रीती उत्पन्न होण्याचं काही कारण आहे, सासूबद्दल प्रीती उत्पन्न होण्याचं काही कारण आहे. पण तीच सासू हुशार, जास्त जरा पॉझिटिव्ह विचार करणारी जर असली, ती पदर घे म्हणणार नाही, उलट ती सुनेला म्हणेल बाई किती छान केस आहेत ग तुझे, टीव्हीतल्या सारखे दिसतात. दर्शन आहे, पाहणं आहे, पाहणं आहे. ज्या पाहण्यानं दुसऱ्याला सुख लाभेल आणि आपल्यालाही सुख लाभेल असं पाहणं म्हणजे सम्यक दर्शन. विठाला विठाला काल परत सगळ्या गोष्टी बदलत असतात. जुन्या काळात तो पदर घेण्याचे एक विशिष्ट कारण होतं. आम्ही त्याचा शोध घेतला की का घ्यावा लागत असेल. काय आहे की एवढा विकास नव्हता जुन्या काळामधले पतिराज, एवढे कर्तबगार सुद्धा नव्हते, आर्थिक विकास नव्हता. त्यामुळे पत्नीला रोज साबण वगैरे पुरवणं, तेल पुरवणं इतकी सुद्धा क्षमता नसायची. जुन्या स्त्रियांना माहित असेल, माहेरून तेल आणावं लागायचं, त्यांना साबण आणावं लागायची, तीही चुरून लावावं लागायचं. कारण सासवात लावू देत नव्हत्या. का? कारण तेल वगैरे लावलं, साबण लावलं, चांगली दिसली, मुलगा जर तिच्यात गुंतला तर माझं काय. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचीच काळजी कायम नेहमी. हो, तिचाच काय. और प्रत्येक धार्मिकाला देखील आपल्या अस्तित्वाची काळजी, म्हणून ते म्हणतात संप्रदायावर आक्रमण आले. कुछ नाही, ते संप्रदायावर आक्रमण आले म्हणून कांगावा करणारी मंडळी स्वतःच्या अस्तित्वाला घाबरलेली असतात. त्यांना वाटतं संप्रदाय रूपी झाड पडलं तर आपली घरटी सुद्धा उद्ध्वस्त होतील. प्रत्येकाला स्वतःची सगळ्यात जास्त काळजी आहे. हो, फक्त काय आहे की स्वतःची काळजी दाखवता येत नाही म्हणून ती थोडीशी अशी समष्टी दृष्टीने पुढे आणायची असते. सासूला अशी काळजी वाटायची. म्हणून जुन्या काळामध्ये
पदर आवश्यक होता, कारण डोक्याला तेल नाही, साबण नाही, केसांचं मेंटेनन्स नाही, म्हणून मेंटेनन्स अभावी ते केस असे आंबाड्यासारखे व्हायचे, पहा हो, दोऱ्यासारखे खराब व्हायचे, चांगले दिसायचे नाही. आणि मग त्या केसांकडे पाहून तिच्या नवऱ्याची ही भरत जाऊ नये म्हणून ती बिचारी पतिव्रता पदरानं डोकं झाकून ठेवायची, लोकांना दिसू नये की माझ्या नवऱ्यात इतकी क्षमता नाही. काळ बदलला, त्या काळात ते गरजेचं होतं. त्यावरून त्याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येण्याची शक्यता होती की याला तेल देता येत नाही बायकोला, असं कोणी म्हणेल. म्हणून पतीची इज्जत राखण्यासाठी ती पदरानं तो डोकं झालेलं झाकून ठेवायची, बिचारी दाखवत नव्हती. काळ बदलला, पतिराज अधिक कर्तबगार झाले. तेलाचा तर विषय सोडा, पण उंची शॅम्पू पुरवू लागले आपल्या पत्नीला रोज. आता इतकी जर सुविधा उपलब्ध असेल आणि शॅम्पू पुरवणाऱ्याचीच इच्छा असेल की त्याला ते रोज पाहायला मिळावे, तर तिनं का दाखवू नये? दिखाने की चीज दिखानी चाहिए. पण मग आता आपले तसे नव्हते, हे तसे आहेत, हा मत्सर मग क्रोधाच्या रूपाने बाहेर पडतो. ऍटिट्यूड आहे, फक्त ऍटिट्यूड, दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, बदलावा लागतो. जग बदलत नाही, दृष्टिकोनाला बदलून सुखी होता येतं. आपल्याला कोणाचाही तिटकार असू नये. आम्ही न देखो प्रतिज्ञा, हो, आम्हाला दिसणार नाहीत असं ते म्हटलेले नाही, आम्हाला दिसतील पण आम्ही पाहणार नाही. अवगुण दिसत नसतो, अवगुण पाहिला जात असतो. गुण देखील दिसत नसतो, गुण पाहिला जात असतो. या दोन्ही गोष्टी जर पाहण्याच्या असतील तर जे योग्य तेच का पाहू नये? दोन्ही गोष्टी पाहण्याच्या आहेत. दिसत नसतो, आपल्याला पाहावा लागतो. सूर्य स्वतःहून दिसत नाही, आपल्याला पाहावा लागतो. हो, मग शीतल सुमधुर सुंदर चंद्राचं दर्शन जसं आपण करतो तसं उगवणाऱ्या सूर्याचं का करू नये? हो, ज्याला सूर्य सकाळी पाहताना सुंदर वाटतो आणि सुसह्य वाटतो, तोच त्याला दुपारी पाहिला त्याला वाईट वाटण्याचा संभव आहे. कसं पाहावं हे पाहणं आहे. परमार्थ काय शिकवतो? जगाकडे पाहण्याची दृष्टी, वेगळं काही नाही. आणि जो हे शिकत नाही शेवटपर्यंत कष्टानं मरतो आणि जगाबद्दल नकारात्मक विचार देऊनच मरतो. मग लोकांना सांगायचं, हो, हे असं आहे, हे तसं आहे, हे योग्य आहे, हे वाईट आहे, हे ग्राह्य, हे त्याज्य, हे विधी, हे निषेध, हे निषिद्ध, वगैरे वगैरे. हो, आणि म्हणून मनुष्याची पारमार्थिकता त्याची शत्रू होऊन बसते. तर निम्म्या जगाला नाकारत निघतो, निम्म्यांना वाईट म्हणतो. हो, निम्म जग म्हणण्यापेक्षा जर वाईटच म्हणायचं ठरलं तर पर्सेंटेज मध्ये जर दसकादम मी मांडला इथे, दसकादम करतो ना, कळेल ना, का कळणार नाही? हो, जर मी मांडला आणि प्रश्न केला की आपल्या मते किती टक्के लोक चांगले आहेत आणि आपल्याला ड्युरेशन जर दिले 91 ते 95, लोक उत्तर द्यायचे नाही. लोक म्हणतील जरा कमी आहे, आम्हाला 99 करायचे. 99% वाईट आहे, 1% चांगले आहेत. सगळे सांगते 1%, 2% जग चांगलं आहे. हो, पण हे सगळं जे विश्व आहे हे माझ्या भगवंताचं स्वरूप आहे असं जाणणारा महात्मा म्हणेल सगळं जगच आनंदाची खाण आहे. म्हणून या जगाकडे पाहण्याची दृष्टी ज्यांना जमली त्यांना इथून जावंसच वाटेना, इथून जावंसच वाटेना. म्हणून ते म्हणतात आम्हाला वैकुंठ नको, आम्हाला मोक्ष नको, आणि इथे राहण्यात जो आनंद आहे तो आम्हाला माहिती आहे. घे न मी जन्म याद साथी देवा, 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 यही जन्म चांगलंय. हो, सुखे येऊ जन्मांतरी देवा, अनंत जन्म दे पण मुंबईतच दे. हो, मुंबई आवडते त्यांना. कुठेही राहण्याचं तुम्हाला एकदा अडॅप्टेशन जमलं ना, अडॅप्टेशन याला अनुकूलन म्हणतात. हो, तिथे किती दिवस राहावंसं वाटतं. ज्या थंडीबद्दल आपल्याला तिटकारा आहे तिथे शून्याच्या खाली तापमान आहे, अशा ठिकाणीही माणसाच्याच काही जाती सुखैनैव जगतात अंगावर कपडे नसताना, आणि त्यांचं रिप्रोडक्शन वंश सातत्य आपल्यापेक्षा 4 पट पद्धतीने सुदृढतेनं चालू आहे. सुदृढतेनं आफ्रिकेमध्ये
उत्तर ध्रुवाच्याकडे, असे काही पॉईंट्स आहेत दक्षिण ध्रुवाच्याकडे, की तिथे काही आदिवासी जमाती अशा आहेत की एका वेळी 3-3 मुलं देखील त्या स्त्रिया प्रसवू शकतात त्या थंडीमध्ये. अडॅप्टेशन आहे. तुम्ही कोणत्याही घटनेला अडॅप्ट करायला शिका. अडॅप्ट. हो, जोपर्यंत अडॅप्टेशन जमणार नाही तो नकारात्मक आणि प्रतिकूलतेनं पण सहन करणार, चित्त विक्षेप होणारच आहे. दिवसभर टेन्शन, त्रागा. अहो, हे धार्मिक लोकांनी शिकवायला पाहिजे, पण चित्रपटातल्या काही लोकांनी सांगितलं टेन्शन काय कोले नाही का. त्यांना सांगायची वेळ आली आहे त्या परिस्थितीला तुम्ही पॉझिटिव्हली का घेईना, काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम आहे. नाही तर जग बदलून दाखवा तुम्हाला पाहिजे तसं. हो, किती टार्गेट पाहिजे जग बदलण्यासाठी. एखाद्या तथाकथित साधूला, मी तथाकथित शब्द पुन्हा सांगतोय कारण हे शब्द अद्याप सिद्ध व्हायचे त्यांच्या बाबतीमध्ये. जग बदलव, तुला पाहिजे तसं जग करण्यासाठी बाबा तुला 50 वर्षाचं टार्गेट देतो. 50 वर्षात जरी तू म्हणेल हो पहिलं बरं होतं म्हणेल, आता पुन्हा नासलं, हा तर विचार इतका वाईट आहे ना. कालच्या जगाला जो चांगला म्हणतो आणि आज त्याच्यापेक्षा बिघडलं असं जो म्हणतो, याला तर जग कधीच कळणार नाही. कारण उत्क्रांतीवादाच्या दृष्टीने कोणतीही गोष्ट कालच्या पेक्षा आज नक्कीच चांगली असते. कोणतीही गोष्ट, मनुष्यजात सुद्धा उत्क्रांतीवादाच्या दृष्टीने विचार केला, खरं तर चांगल्या वाईटाचं पृथक्करण आपल्याला करायचंच नाही, तरी सुद्धा कोणती गोष्ट कालच्या पेक्षा आज नक्कीच चांगली असते. नाशाकडे जाणारी कोणतीही गोष्ट अधिक सौंदर्य घेऊन पुन्हा पुन्हा नूतन होत असते, हा नियम आहे. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.